आणि आणखी एक मोठी बातमी, समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। शिवसेनेसोबत आपण राहणार नाही अशी अबू आझमी यांनी भूमिका घेतलेली आहे। अबू आझमी यांनी आज आमदारकीची शपथ सुद्धा घेतलेली आहे आणि त्यामुळे समाजवादी पार्टी ही महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेली आहे। वेदांत नेव आपल्याला अपडेट देतील। वेदांत, या प्रकारे माहिती मिळाली ज्यामध्ये सर्व महाविकास आघाडीचे आज शपथ घेतली नाही। महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून पुढचा भूमिका ते घेणार आहेत। मात्र यामध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आपण बघितलं समाजवादी पक्ष सुद्धा होता आणि समाजवादी पक्षाचे दोन आमदार रईस शेख त्यासोबत अबू आझमी। मात्र अबू आझमी असं म्हणतात की आम्ही महाविकास आघाडी सोबत सध्या नाही आहोत, महाविकास आघाडीतून आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि त्यामुळेच मी आज शपथ घेतलेली आहे। त्यामुळे समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडी सोबत नाहीये अशा प्रकारे अधिकृत रित्या अबू आझमी यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे। निश्चित राष्ट्रीय स्तरावर सुद्धा समाजवादी पार्टी महाविकास आघाडी किंवा एनडीए सोबत नसेल, इंडिया सोबत त्या संदर्भात अजून समाजवादी पक्षाचे जे राष्ट्रीय नेते आहेत त्यांनी भूमिका मांडलेली नाहीये। त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाहीत की इंडिया आघाडी मध्ये समाजवादी पक्ष राहणार नाही का। मात्र अबू आझमींनी ज्या प्रकारे आज प्रतिक्रिया दिली त्यांचं असं म्हणणं आहे की शपथ घेतली, मी महाविकास आघाडी सोबत नाहीये। याचा अर्थ महाविकास आघाडी जी राज्यामध्ये जी इंडिया आघाडी आहे त्यामध्ये समाजवादी पक्ष हा घटक पक्ष नाहीये। मात्र राष्ट्रीय स्तरावर समाजवादी पक्ष हा महाविकास इंडिया आघाडी सोबत राहणार का या संदर्भात राष्ट्रीय जे नेते आहेत ते त्यांची अधिकृत भूमिका मांडतील। निश्चित वेदांत, आज नेमकं अबू आझमी यांनी बाहेर पडण्याचं कारण फक्त शिवसेनेसोबत आम्ही राहणार नाही हेच दिलंय की आणखी काही कारण आहेत? ज्या प्रकारे आपण बघितलं की महाविकास आघाडीतील जे आमदार वेदांत तुम्हाला थोडंसं थांबवतो। स्वतः अबू आझमी आपल्या सोबत आहेत। अबू आझमीजी, शिवसेनेसोबत आम्ही राहणार नाही अशी तुम्ही भूमिका घेतली, आज तुमचा शपथविधी सुद्धा पार पडला, काय नेमकी आपली भूमिका आहे? देखिए, शिवसेना हारने के बाद शिवसेना ने फिर अपना जो है आइडियोलॉजी बदली कर दिया। उद्धव जी ने कहा कि मेरा हिंदुत्व का मुद्दा कायम रहेगा। ये मतलब क्या हिंदुत्व का मुद्दा क्या होता है? उनको कहना चाहिए मैं देश में सारे धर्म को साथ लेके चलूंगा, ये तो नहीं कहा उन्होंने। कहा हिंदुत्व का मुद्दा कायम रहेगा। अपने तमाम वर्करों से कहा कि हिंदुत्व के मुद्दे पर काम करो। और उन्होंने 6 दिसंबर जो ब्लैक डे है, जिस दिन बाबरी मस्जिद डिमोलिश की गई थी, सुप्रीम कोर्ट ने कहा है कि डिमोलिश जो है क्रिमिनल एक्टिविटी थी, लेकिन सुप्रीम कोर्ट ने सजा किसी को नहीं दिया। दुनिया देख रही थी बाबरी मस्जिद पे चढ़ के लोग तोड़ रहे हैं उसको और उसको डिमोलिश कर दिए, लेकिन आज तक किसी को सजा नहीं मिली। हम भूल गए थे, लेकिन हमारे घाव को बार बार हरा किया जा रहा है और ये कह रहे हैं कि जिन्होंने डिमोलिश किया मैं उनको बधाई देना चाहता हूँ। तो फिर ऐसे के साथ मैं समझता हूँ मैं तो कभी नहीं रहूंगा। और साहब को और कांग्रेस को सोचना है कि क्या जो लोग इस तरह की बातें करेंगे क्या उनके साथ अलायंस हो सकता है अपना? अबू आझमीजी, अभी तो म्हणजे आता तर निकाल लागलेले आहेत, पण निकालाच्या आधी सुद्धा जेव्हा तुम्ही एकत्र होतात तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरे उघडपणे सांगायचे की बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये शिवसैनिकांचा हात आहे, मग तेव्हा तुमची ही भूमिका का नव्हती? थी मेरी। जब उन्होंने बोला था मैंने हाउस में खड़े होकर के विरोध किया था। मैंने विरोध किया था उस वक्त, हमारे घाव को हरा मत करो। कोर्ट ने फैसला कर दिया, गलत फैसला हुआ। मैं ओपनली कह रहा हूँ कि कोर्ट कह रहा है कि मेजॉरिटी चाहती है, जनता का वो एक मानना है कि वहाँ मंदिर बनना चाहिए, इसलिए हमने मान लिया। हम भूल गए, लेकिन बार बार ये कहा जाए बड़ी मस्जिद जो है तोड़ने वाला मराठी ने तोड़ा, महाराष्ट्रियन और मराठी भाषा बोल रहे थे, बाला साहब ठाकरे ने उसके लिए बहुत कुछ किया, ये बोला जाएगा। मैं समझता हूँ ये बिल्कुल गलत है और ये सांप्रदायिकता है और समाजवादी पार्टी कभी भी सांप्रदायिकता बर्दाश्त नहीं कर सकती। पण आता महाविकास आघाडीला मोठं अपयश आलंय, त्यामुळे तुम्ही हा निर्णय घेतलाय? नहीं, मैं बात करूंगा, अखिलेश यादव जी से बात करूंगा, लेकिन ऐसे भी महाविकास आघाड़ी में हमें पिछले इलेक्शन में मेरे इलाके में मुझे थोड़ा सा सपोर्ट किया था शिवसेना ने और मैंने भी उनको सपोर्ट किया था। लेकिन जब इस तरह की चीजें कराएंगी तो मैं अखिलेश जी से बात करूंगा कि भाई हम तो समाजवादी पार्टी महाराष्ट्र में तो इस महाविकास आघाडी में नहीं रह सकती। लेकिन म्हणजे आता बीएमसीचे इलेक्शन सुद्धा आलेले आहेत म्हणून तुम्ही निर्णय घेताय? बिल्कुल, बीएमसी का इलेक्शन हो या कोई भी इलेक्शन हो, और जितना हारना अलग है, लेकिन आइडियोलॉजी एक अलग चीज होती है। पण हे फक्त महाराष्ट्रासाठीच आहे, म्हणजे इंडिया आघाडीमध्ये याचा काही फरक पडणार नाही, राष्ट्रीय स्तरावरती तुम्ही एकत्र आहात? नहीं, वो अखिलेश जी तय करेंगे, उनका काम है, वो नेता है। लेकिन महाराष्ट्र की ये बात है, मैं अखिलेश जी को बोलूंगा, मैं समझता हूँ कि मुझे जरूर परमिशन। पण तुम्ही आता हा निर्णय घेण्याच्या आधी अखिलेश यादव यांच्याशी बोललेला आहात? नहीं बोला मैं हमारा समाजवादी पार्टी
जो है इस मुद्दे पर बिल्कुल बिल्कुल खड़ी है कि भाई सांप्रदायिकता के साथ नहीं रहना है, तो उसी उसूल पर मैंने ये बात किया है। अच्छा, धन्यवाद अबू आझमी जी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे आणि आपण महाराष्ट्रामधून महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेलो आहोत असं म्हटलेलं आहे। शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा हे त्यांनी कारण सांगितलेलं आहे। निवडणुकीनंतर पुन्हा एकदा शिवसेना बाबरी मस्जिद आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे येत असेल तर आम्ही त्यांच्या सोबत राहणार नाही असा निर्णय अबू आझमी यांनी घेतलेला आहे। वेदांत पुन्हा एकदा आपल्या सोबत आहे। वेदांत, त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे येतोय, महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत राहणार नाही। वेदांत यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधूयात, परंतु तुर्तास एक मोठी बातमी। समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। शिवसेनेसोबत न राहण्याची भूमिका अबू आझमी यांनी व्यक्त केलेली आहे। राष्ट्रीय स्तरावरचा निर्णय जो आहे तो अखिलेश यादव घेतील, परंतु आम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसोबत राहणार नाही अशी स्पष्ट भूमिका अबू आझमी यांनी एबीपी माझाकडे मांडलेली आहे। आज विरोधकांनी शपथ घेतलेली नाहीये, परंतु अबू आझमी यांनी आज सभागृहामध्ये जाऊन शपथ सुद्धा घेतलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।